नमस्कार मित्रांनो, या नवीन इन्फॉर्मेटिव्ह आणि मनोरंजक व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत। मित्रांनो, आज आपण महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यात असलेल्या ऐतिहासिक पेमगिरी या गावाविषयी थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी आपल्या चॅनलला सबस्क्राइब केलेलं नसेल तर अवश्य सबस्क्राइब करा। अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यात महाराष्ट्राचं लक्ष वेधणारं गाव म्हणजे पेमगिरी। या ठिकाणचं जितकं ऐतिहासिक महत्त्व आहे तितकंच नैसर्गिक सौंदर्य आणि पर्यटन स्थळ म्हणूनही महत्त्व आहे। याच ठिकाणी महाराष्ट्रातील सर्वात विस्तीर्ण वटवृक्ष आहे। भारतातील सर्वात मोठे वडाचे झाड कोलकात्याला आहे। त्यानंतर पेमगिरीच्या वटवृक्षाचा क्रमांक लागतो। जवळपास 2.5 ते 3 एकरांच्या परिसरात या झाडाने विस्तार केला आहे। हा वृक्ष नगर जिल्ह्यात संगमनेर पासून 30 किलोमीटर आत पेमगिरी या गावात आहे। पेमगिरी गावापासून वृक्षापर्यंत कार किंवा मोटरसायकलने आपण जाऊ शकता। पेमगिरी हे गाव आपल्या नैसर्गिक सौंदर्याने हजारो पर्यटकांना आपल्याकडे खुणावतं। या ठिकाणचे पावसाळ्यातील फेसाळणारे धबधबे तर पर्यटकांचे मुख्य आकर्षण आहे। पर्यटक या ठिकाणी केवळ धबधबे पाहण्याचा आनंद घेत नाही तर या धबधब्यांखाली आंघोळीचाही आनंद घेत असतात। उंच डोंगरावरून पाण्याचा नैसर्गिक प्रवाह डोंगर कडांवरून खाली कोसळतानाचं दृश्य पर्यटकांना खिळवून ठेवतं। सह्याद्री पर्वत रांगेतील डोंगरांवरून वाहणारं धबधब्याचं पाणी या काळ्या पाषाण दगडावर आपल्या स्पष्ट खुणा तयार करतं। पेमगिरी येथील हे धबधबे केवळ स्थानिक पर्यटकांनाच नाही तर अगदी राज्यातील विविध ठिकाणच्या पर्यटकांना खुणावतात। पेमगिरी धबधब्याचं हे ठिकाण संगमनेर पासून 14 किलोमीटर अंतरावर आहे। हे ठिकाण गर्दीपासून लांब अगदी शांत ठिकाण आहे। पावसाळ्यात या ठिकाणचं हिरवेगार सौंदर्य आणि निळशार आकाश पाहण्यासारखं असतं। या ठिकाणी 1 किंवा 2 धबधबे नसून लहान मोठ्या धबधब्यांची मालिका आपल्याला पाहायला मिळेल। याशिवाय या ठिकाणी ऐतिहासिक पातळीवर पेमगिरीचा किल्ला देखील प्रसिद्ध आहे। या किल्ल्याचं नाव भीमगड किंवा शहागड असं आहे। हा किल्ला सुद्धा आपण या ठिकाणी पाहू शकता। पेमगिरी गावात पर्यटकांचं लक्ष वेधून घेणारे अनेक डोंगर आपल्याला बघायला मिळतील। या ठिकाणी अस्सल ग्रामीण जीवनही पाहायला मिळेल। पारंपरिक शेती पाहण्यासाठी देखील हे उत्तम पर्यटन स्थळ आहे। येथील शेती देखील पर्यटकांचं लक्ष वेधून घेत असते। पेमगिरी गावात सागवान लाकडात बांधलेले अत्यंत सुंदर हनुमान मंदिर देखील आपल्याला पाहायला मिळेल। तर मित्रांनो, संगमनेर तालुक्यातील प्रसिद्ध ऐतिहासिक गाव पेमगिरी याविषयी थोडक्यात माहिती आपल्याला कशी वाटली कमेंट मध्ये नक्की सांगा। जर आमचा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर आमच्या चॅनलला अवश्य सबस्क्राइब करा। भेटूया अशाच नवीन इन्फॉर्मेटिव्ह आणि मनोरंजक व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।